विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉइंट आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. या अगोदर आपण स्केलार आणि वेक्टर काय आणि काही टाइप्स ऑफ वेक्टर्स पाहिले. त्यामध्ये आता हे पाहूया अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. पहिला पॉइंट आहे स्केलार मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर. सो ॲज वी नो, वेक्टर is a directed line segment. Geometrically it is a directed line segment. It has magnitude as well as direction. So also it has initial point and terminal point. Okay, direction is from initial point to terminal point. Now if let a bar be a given vector and k is a scalar, scalar means any real number, then k into a bar is a vector, it is also a vector. Okay, k into a bar, which is called scalar multiple of a bar. So it is a vector, therefore it have magnitude as well as direction. So what is the magnitude of the vector? The magnitude of k a bar is k into a bar. So we can find this, it is k times 2 magnitude of a bar, or it can be written k times magnitude of a bar. Okay. Where this is, or we write this as positive, okay, magnitude. Now k a bar is in the same direction of a bar if k is positive. आपण डायग्राम मध्ये ते पाहणार आहोत. k a bar is in the same direction of a bar if k is positive. बघा ही डायग्राम फिगर नंबर 1. यामध्ये आपण a bar घेतलेला आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. के बार सुद्धा त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला आपण काढलेले आहे आणि पुन्हा एक के बार काढलं ते अपोजिट डायरेक्शन मध्ये. अँड इन अपोजिट डायरेक्शन इफ के इज लेस दॅन 0, म्हणजे के ग्रेटर दॅन 0 असेल तर सेम डायरेक्शन मध्ये के बार असणार आहे आणि के लेस दॅन 0 असेल तर त्याची डायरेक्शन ही अपोजिट असणार आहे. लिसन, इन दिस केस ऑल थ्री वेक्टर्स आर कोलिनियर ऑर पॅरलल. ओके, पॅरलल असतील किंवा कोलिनियर. त्याचे कंडिशन काय आहे? के पॉझिटिव्ह 1, के इज ग्रेटर दॅन 1 ऑल्सो, म्हणजे ए बारच्या के बारचा मॅग्निट्यूड ए बार पेक्षा मोठा आहे दोन्ही केसेसमध्ये. के निगेटिव्ह असेल तरी सुद्धा आणि पॉझिटिव्ह, कारण मॅग्निट्यूड इज पॉझिटिव्ह. आता दुसऱ्या फिगरमध्ये ए बार इज इन दिस डायरेक्शन. के ए बार आणि के ए बार दोन्ही वेक्टर हे मॅग्निट्यूडने आपल्याला स्मॉल दिसत आहे. तर का? इथे के इज ग्रेटर दॅन 0 बट के इज लेस दॅन 1, एक पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय, जर ए बार इथं के ए बार इज इक्वल टू हाफ ए बार असं आपण म्हणूया. म्हणजे मॅग्निट्यूड इज हाफ ऑफ के ए बार. के ए बारचं मॅग्निट्यूड हाफ ऑफ, इथे बघा मॅग्निट्यूड ऑफ के ए बार इज लेस दॅन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. एचं मॅग्निट्यूड जास्त आहे, के ए बारचं कमी आहे, कारण के इज लेस दॅन 1. आता डायरेक्शन सेम आहे कारण के इज ग्रेटर दॅन 0. आता डायरेक्शन अपोजिट आहे सिन्स के इज लेस दॅन 0 अँड के इज ऑल्सो लेस दॅन 1. म्हणजे लेस दॅन 1 असेल तर मॅग्निट्यूड कमी आहे, ग्रेटर दॅन 1 असेल तर मॅग्निट्यूड जास्त आहे. आणि पॉझिटिव्ह असेल के तर डायरेक्शन सेम आहे आणि निगेटिव्ह असेल तर डायरेक्शन अपोजिट. ओके, एक्झाम्पल्स बघूया. ए बार इज गिव्हन वेक्टर, देन टू ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. मॅग्निट्यूड ऑफ 2 a bar is 2 into magnitude of a bar. Why it is positive 2? Because 2 is here positive. If it is negative, then also it is positive. Because we find it small. Half a bar, म्हणजे इथे जे आहे k is equal to 2 and that is greater than 0. आणि इथे जो आहे k is equal to half, it is less than 1, it is greater than 1 आणि less than 1. ओके, तर इथे हाफ म्हणजे मॅग्निट्यूड हे के ए बारचं लहान आहे ए बार पेक्षा. ओके, सो दिस इज अबाउट द स्केलर मल्टिपल ऑफ ए गिव्हन वेक्टर. नाउ द नेक्स्ट वन इज एडिशन ऑफ टू वेक्टर्स. एडिशन ऑफ टू वेक्टर्स. Before that we see here some remarks of scalar multiple of given vector. What are the remarks? Remark number 1. If k is equal to 0, then what about k a bar? K a bar is 0 vector. If k is the scalar is 0,
then k bar is 0 vector. Okay, so इथे जे सांगितलं तेच आपण इथे लिहू शकतो. If k is greater than 0, then k bar is a vector which is in the same direction of a bar. Direction of a bar, but magnitude is different. And if k is less than 0, then k bar is a vector which is in the opposite direction of a bar. Direction of a bar. Okay, तर काही रिमार्क्स आहेत ते लक्षात ठेवा. आता आपण पाहूया ऍडिशन ऑफ वेक्टर्स. Addition of two vectors. So addition of two vectors. Okay. Now we let a bar and b bar be two given vectors. Then their addition is, it is simple addition. A bar plus b bar is also a vector. हा सुद्धा एक वेक्टर आहे. सो दिस इज द एडिशन ऑफ टू वेक्टर्स. आता हे आपल्याला अल्जेब्रिकली आपण एडिशन जॉमेट्रिकली कसं रिप्रेझेंट करायचं आपण हे पाहणार आहे. एडिशन ऑफ टू वेक्टर्स, हाऊ इट, व्हॉट इज द रिझल्टंट ऑफ दिस एडिशन ऑफ टू वेक्टर्स. तर यामध्ये आपण ट्रायंगल लॉ पाहणार आहे. एडिशन ऑफ वेक्टर्स मध्ये ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन, लॉ ऑफ एडिशन. Okay, if we denote these two vectors by two sides of a triangle like this, listen, a bar be denoted by ab bar, or ab bar is equal to a bar and bc bar is equal to b bar. If we denote these vectors like this, bc bar, then we draw ac bar. So we get another vector, this one. So we let AB bar is equal to A bar, BC bar is equal to B bar, then AC bar is equal to the addition of these two vectors, AB bar plus BC bar, or this is A bar plus B bar. So this is the third vector. Okay. So what do we say from this? If two sides of a triangle represented by two vectors, then the third side is their sum, and that is also a vector. So third side represents a vector, that is the sum of the two vectors that represent the other two sides of the triangle. This is the triangle of addition. आणि त्रिकोणाची तिसरी बाजू, दोन बाजू जर दोन वेक्टर रिप्रेझेंट केल्या तर तिसरी बाजू ही त्या दोन वेक्टरची सम असते. तिसरी बाजू जी आहे ती एका वेक्टर रिप्रेझेंट केल्या जाते, दॅट इज द सम ऑफ टू वेक्टर्स. ओके, नाउ द नेक्स्ट वन इज पॅरलोग्राम. त्यामध्ये सुद्धा ऍडिशन ऑफ वेक्टरचं अप्लिकेशन आहे पॅरलोग्राम लॉ. पॅरलोग्राम लॉ. ओके, यामध्ये को-इनिशियल वेक्टर्स आपल्याला घ्यायचे, ए बार आणि बी बार. These are two co-initial vectors that represent two adjacent sides of a parallelogram. So let this is A bar and this is B bar. Two sides of parallelogram, adjacent sides of parallelogram represent the two vectors A bar and B bar. Okay, we complete the parallelogram. Then here, listen, here we let OA bar is equal to A bar, OC bar, or here we can write B, here we write C. OB bar is equal to B bar. Two sides, adjacent sides of parallelogram represented by two vectors. Okay, draw the diagonal of the parallelogram. Okay.
This is another vector. But listen, if this OB is parallel to AC and magnitude of OB bar is equal to OB bar is parallel to AC bar, magnitude of OB bar is equal to magnitude of AC bar, means same. Therefore, this vector, these two vectors are equal. Similarly, these two vectors are equal. Okay. Now by triangle law, this is A bar plus B bar. Just we have seen. By triangle law, OC bar is equal to A bar plus B bar. But how it is parallelogram law? Parallelogram law. If two adjacent sides of a parallelogram represented by two vectors, then their main diagonal is the vector which is sum of two vectors represented by adjacent sides. म्हणजे जर हे दोन वेक्टर या दोन साइड दोन वेक्टर रिप्रेझेंट केला तर याचा जो मेन डायगोनल आहे हा या दोनची सम असते. दिस इज द पॅरलोग्राम लॉ. दुसरा, दिस इज अनदर डायगोनल, सेकंड डायगोनल AB bar or BA bar. We say AB bar, second diagonal. But listen, these two AB bar or these two. Okay, anything. So here from this triangle OAB, we have is, but listen this, OA bar plus AB bar is equal to OB bar. This is the triangle. Okay, AB bar plus BC bar is equal to AC bar. AC bar is equal to AB bar plus BC bar. इथे आणखी ओळखायला सोपं आहे की मधला जो पॉइंट आहे तो कॉमन आहे आणि लास्ट पॉइंटचा वेक्टर जो आहे तो रिझल्टंट. तसंच इथे सुद्धा आहे OA bar plus AB bar is equal to OB bar, but OA bar is equal to A bar plus A bar, AB bar here it is AB bar, it is equal to B bar. So this will imply AB bar is equal to B bar minus A bar. The second diagonal is the difference of two vectors. Main diagonal is the sum of the vectors and difference, the second diagonal is the difference of vectors. So this is the parallelogram law in vectors. So this is addition, the application of addition in triangle law as well as the parallelogram law. Okay. So in this way we see here the addition of vectors, scalar multiplication of vector. Okay. Thank you.